8 दिवसांपूर्वी संगीता दिनेश खरात यांचा प्रसूती दरम्यान नवी मुंबई पालिका रुग्णालयात मृत्यू झाला होता। संगीता हिचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप मयत संगीता खरात यांच्या नातेवाईकांनी केला आहे। या घटनेला 8 दिवस उलटून देखील अजून जबाबदार असणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्य अधिकाऱ्यांवर पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने संगीता खरात हिला न्याय मिळावा यासाठी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली। पाहुयात। पण तसा ते 17 तारीख आणि नंतर 18 तारीखला 8:30 वाजता ती गर्भवती बाई जी आहे ती डिलिव्हरी झाली। तिला बाळ असं थोडंसं असं बाळ झालं, तिला मुलगी झाली। या खुशीने तिची आई सुद्धा एकदम खुश होती आणि तिला त्या माऊलीने परत तिला चाय बिस्किट मागितले, चाय बिस्किट खायला दिलं। त्याच्यानंतर तिच्या अंगातनं जे रक्त जात होतं त्याच्याकडे तिथली डॉक्टर जे होते त्या डॉक्टरने दुर्लक्ष केलं की ते अंगावर रक्त जाणार तिथे बघितलं ना, असं करता करता तिचं संपूर्ण रक्त हे तिच्या अंगातून निघून गेलेलं आणि त्याच्यामुळे तिची ते ब्रेन हा खराब होत चालला किंवा तिचं संतुलन बिघडत चाललं। अशा पद्धतीमध्ये ती मुलगी बेहोशच्या स्थितीमध्ये ती झालेली आहे। त्या ठिकाणाहून नंतर 8:30 ते 10 वाजेपर्यंत म्हणजे 10:30 वाजता तिला आयसीयू मध्ये हलवण्यात झाले, तर उठो लावण्यात आला। उठू लावायला आल्यानंतर मला माहिती पडलं, जेव्हा मला 10:30 वाजता 11:45 वाजता मी तिथं पोहोचलो त्यावेळेस ती जी नस आपल्या हिचं चालते लेरिंग चालते ती फ्लॅट झालेली होती, सुरू झालेली फ्लॅट झाली होती। मी डॉक्टरना बोललो, डॉक्टर साहेब बाकीचं काही समजत नाही पण ही रेस अशी चालू नाही आहे, फ्लॅट झालेली आहे, याचा अर्थ काय समजायचा? नाही बोलत लूज कनेक्शन हो गया होगा इसलिए हम लोग वो वापस हम लगाते। पण तिथून ते अर्ध्यामध्ये चालू राहिली, अर्ध्यामध्ये फ्लॅट राहिली। तरी सुद्धा आम्ही त्याला विचार नाही केला, त्यावेळी विचार नाही केला की बाई त्याचं हृदय थांबलेलं होतं। आम्ही 5 मिनिटं त्या हृदयाला वरती आणण्याचा प्रयत्न केला। आता ते तिचं फुफ्फुसे बंद पडलं होतं, फुफ्फुसे चालू झालेलं आहे। या पद्धतीचा मी असतं मला सांगण्यात आलं। पण तरी सुद्धा तुम्हाला जर असं वाटतं, म्हणलं साहेब तुम्ही सांगा मला, जर असं न्यायाची परिस्थिती असेल, कुठं प्रायव्हेट टाकायची गोष्ट असेल तर आम्हाला सांगा। त्यावेळेस मी तिथं हजर होतो। मुख्य हजर असताना त्या माणसाने मला सांगितलं की आम्ही हमसे कुछ नहीं होता, लेकिन अगर आप करना चाहे तो आप डॉक्टर को फोन करो। तर मी डॉक्टरना फोन केला, तिथे राठोड डॉक्टर आहे, त्यांना डॉक्टर साहेब मला फोर्टिसला शिफ्ट करायचं आहे, त्याच्याकरता तुमचे काही कागदपत्र जे असतील ते आम्हाला देऊ शकता का? काही सह्या वगैरे काही पेपर तिथे रेफरन्स पेपर देऊ शकतात का? त्या पद्धतीने त्यांनी सांगितले हा मी तिथील ते चौधरी आहे एमएस डॉक्टर आहे तिथे, त्यांच्याकडे जा आणि तिथून माझं नाव सांगून तिथून तुम्ही रिफर पेपर घ्या। ते रिफर पेपर घेतले आणि फोर्टिस मध्ये गेलो। फोर्टिस मध्ये गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं कि हमको ये पेपर चलता नहीं है, हमको अगर आप कैश भरते हो, प्राइवेट में इससे आते हो तो उधर हमको पैसा भरना पड़ेगा। त्या पद्धतीने त्या ठिकाणी 85,000 रुपये भरावे लागले आणि 85,000 रुपये भरून त्यानंतर तिला ऍडमिशन करण्यात आलं। पण पुढील उपचार कुठल्या पद्धतीचा होतो आम्हाला त्या आरोग्याच्या बाबतीत काय माहिती सरकारने आम्हाला ते त्यांच्या आशेवरती राहिलो। दिवस उजळला 19 तारीख। 19 तारखेला ज्या वेळेस आम्हाला सांगितलं की मुलगी हायपर झालेली आहे, अर्थात तिला बघण्याकरता गेलो होतो त्यावेळेस तिच्या तोंडातनं नाकातनं रक्त येत होतं। त्या मुलीच्या टोटल तोंडातनं नाकातनं रक्त येत होतं। एवढंच नाही तर पुऱ्या चेहऱ्याला रक्त लागलेलं होतं। रक्ताचा नंतरचा पण सराव पोटातला बंद झाला असेल नसेल, पण तोंडातनं पण रक्त चालू झालेलं। या पद्धतीने तिचं काय होतंय, तिथं काय घडतंय याची आम्हाला कुठलीच त्यामध्ये आम्हाला माहिती नव्हती। या अशा स्थितीमध्ये त्या लोकांनी आम्हाला परत ज्यावेळेस आम्ही खाली आलो होतो, आमचे पाटील साहेब इथेच आहे, तिच्याकडे काम करत होती, त्या पाटील साहेबांशी संपर्क साधला। त्यांना बोलले की अभी हमको इनको डायलिसिस करना पड़ेगा, डायलिसिस के लिए पैसा लगेगा 1,20,000 रुपया, वो आप भरो। त्या पद्धतीने ते पैसे 1,20,000 सुद्धा भरले। पण त्याच्या 15-20 मिनिटांनी आम्हाला सांगण्यात आलं की बाबा अभी आप भगवान को प्रार्थना कीजिए, ये हमसे कुछ होएगा नहीं, ये बचेगी नहीं, ये अभी आप भगवान के ऊपर छोड़ दो। तेवढ्यामध्ये त्याच्यात परत 15 ते 20 मिनिटांनी आम्हाला सांगितलं की मुलगी 2:45-3:30ला संपली मुलगी। असा अमानुष अत्याचार डॉक्टरची ते करतात, पैशाची लूट, पैसे कमवण्याचा धंदा ह्या पद्धतीने करतात। अशा डॉक्टरांना ह्या इथून बरतर्फ केले पाहिजे, इथून हकलून दिलं पाहिजे, त्यांची संपूर्ण डिग्र्या चेक केल्या पाहिजे। कोण डॉक्टर कसा आहे, त्या डॉक्टरची खरंच ती भूमिका होती का, त्याला त्या डिलिव्हरीचा नॉलेज होता का, ते डॉक्टर बाकीचे होते त्यांना ते का फ्लॅट झालेलं ते दिसत नव्हतं का? अशा पद्धतीचं काही त्यामध्ये उपाययोजना आहेत, त्या उपाययोजना त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या, त्याचे सर्टिफिकेट चेक करायचं आणि त्यांच्यावरती सदोष मनुष्य जर ते दोषी असतील तर त्यांना सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांचे संपूर्ण पेपर रिझर्व करायचं। ही माझ्या याच्यापासून आहे। कारण मला हे का वाटतं,
मी याच्यापासून गेलेलो आहे, याच्या एवढी माहिती मी का देतो? मी यातून गेलेलो. माझा तरुण मुलगा विकी इंगळे 2019ला याच महानगरपालिकेचा बळी ठरलेला आहे. त्याची केस आज पण वाशी पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे. वाशी पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल आहे. बेलापूर कोर्टामध्ये 4थ्या माळ्यावरती माझी केस चालू आहे. या पद्धतीने मी ह्या माहिती असल्यामुळे मला हे यांना सांगता आलं. जर यांना माहिती तर त्यांनी काय बोललं असतं की त्या मुलीला सांगितलं फक्त की हिला हार्ट अटॅक आला, याच्यावरती फक्त भागवलं असतं. पण तिला हार्ट अटॅक आलेला नाही आहे. तिच्या अंगातलं रक्त संपूर्ण संपलेलं आहे. हे रक्त चेक करण्याकरता वापस तिथे गेले, तेव्हा यांना माहिती पडली की तिथे ज्या अंगात रक्त नाही आहे. तिथपर्यंत तिथे ब्रेन हॅमर झालेलं होतं, तिच्या किडन्या निकामी झाल्या होत्या, फुफ्फुस निकामी झालं होतं. या सगळ्या बाबीमध्ये त्या बिचारीचा आज मृत्यू झालेला आहे. तर जसं यांना घडलेलं आहे तसं दुसऱ्याला घडू नये तशी उपाययोजना ह्या येथील पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन या लोकांनी नाही, डॉक्टरांवर सध्या तरी काही कारवाई झाली नाही. पण जी आपली जी प्रोसेस आपण करतो, कायद्यानुसार चालतो, त्या गोष्टी सगळ्या आपण चालू केलेल्या आहेत. पोलिसांनी त्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. पण अजून डॉक्टरांवर काही कारवाई झाली नाहीये. पण माझं असं मत आहे की या गोष्टीवर लवकरात लवकर कारवाई होईल. कारण की जेणेकरून कसं आहे, कोणाची आज बहीण गेली, कोणाची बायको गेली, कोणाची आई गेलेली आहे. हीच गोष्ट जर पुढे घडू नये म्हणून ही गोष्टी आता या गोष्टीला आता कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि या गोष्टी इथं स्टॉप केल्या पाहिजे. जेणेकरून पुढे चालून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिथं व्हायला नको, कोणाला त्या गोष्टीचा त्रास होता कामा नये. कारण की आज ज्या पद्धतीने माझी मिसेस ज्या त्रासातून गेलेली आहे ते कोण ते त्रास बघू नये असं मला वाटतं. कारण की ज्या पद्धतीने डॉक्टरचं वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत आणि तिथला असलेला जो माहोल हा एकदम विचित्र आहे. म्हणजे की त्यांना असं वाटतं की आज ही जी पोरगी जी आलेली आहे तिथे झोपडपट्टी मधली जाऊ दे ना, आता काय गेली ती गेली, राहिली तर राहिली, काय घेणं देणं नाही. पण त्या पोरीला त्यांनी हात लावलेला आहे. हिच्या पाठीमागे जे जे म्हणजे माझ्याकडचं जे कुटुंब आहे एज्युकेटेड पूर्ण चांगल्या पोस्टवर चांगल्या लेवलचे आहे, त्यांना कसं रस्त्यावर आणायचं आणि त्यांच्या कशी वाट लावायची हे आम्ही आमच्या पद्धतीने करणारच आहोत. पण आमचा पहिला प्रयत्न असणार आहे की कायद्या पद्धतीने चालायचं. जर कायद्याच्या पद्धतीने किंवा तुमच्या सहकार्याने काही झालं नाही तर मी माझ्या पद्धतीने आणि आमच्या कुटुंबाच्या पद्धतीने बरोबर त्यांना कसं सरळ करायचं आणि कसं त्या लोकांना रस्त्यावर माझ्यासमोर उभं करायचं हे मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. याच्यासाठी मला पूर्ण उपोषणाला जरी बसावं लागलं, माझा त्याग जरी करावा लागला तरी मी करायला तयार आहे. का ते माझा आज माझ्या बायको जीव गेलेला आहे. तिच्या एका लहान पोरीची आई आज गेलेली आहे. हीच गोष्ट कोणाच्या घराच्या बाबतीत किंवा कुटुंबामध्ये होऊ नये याची पूर्ण जबाबदारी आता मी घेणार आहे. आणि लवकरात लवकर जे वैद्यकीय अधिकारी असून आणि जे शिकाऊ डॉक्टर यांच्यावर पूर्ण कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जिथे शिकाऊ डॉक्टर आहे तिथे पूर्ण सिनियर डॉक्टर हा असला पाहिजे. हे कुठं दिसत नाही. या गोष्टीचा पूर्ण सगळे त्या जिथले मेन जे डॉक्टर आहे किंवा आयुक्त जे आहे त्यांनी लक्ष घालून या गोष्टीचा पूर्ण जेवढा लवकर होईल तेवढा न्याय द्यावा अशी माझी त्यांना आता फक्त विनंती करतोय. नंतर माझ्या पद्धतीने जी काय कारवाई करता येईल ती मी माझ्या पद्धतीने उपोषण करून किंवा इतर गोष्टी करून मी कारवाई करेल हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. मग पोरगीला संध्याकाळी 17 तारखेला 6 वाजता तिला दोन इंजेक्शन दिला. परत आणि 1-2 घंट्यानं 2 इंजेक्शन दिला. त्याच्यानंतर अजून 2-3 घंट्यानं 2 इंजेक्शन दिल्या. त्याच्यानंतर पोरगीला माझ्या कळा सुटायला लागल्या. दिवसभर रात्र अशी तरमाळायला लागली. नंतर संध्याकाळी मग आम्ही दिवसभर बाहेर बसलो तरी आम्हाला त्यांनी काय सांगितलं नाही की पोरगीला अजून होते असेच बोलायला लागले. 1-2 बोट आले, 3 बोट आले तर असेच करायला. पोरगीला त्रास व्हायला लागला तर ते लोक काय लक्ष देणार ते. मग आम्ही काय म्हणलं आमच्या पोरगीचं शिजर करा. तर शिजरला आता आम्ही काय करू शकत नाही आणि ते लोक काय नाही बोलले, शिजर करूतच नाही बोलले, मुलं आता नॉर्मल होणार आहे ते असं बोलत बोलत आम्हाला संध्याकाळी 6 वाजवल्या. 6 वाजल्यानंतर मी असलं विचारलं त्या डॉक्टरांना काय करता माझ्या मुलीचा एवढा त्रास व्हायला लागला तिला. तर आम्ही आता तिला कसलं औषध टाकून आम्ही तुमच्या पोरगीला आतमध्ये घेतोय. त्याच्यानंतर पोरगीला आतमध्ये घेतलं. त्याच्यात आतमध्ये घेतल्यानंतर तिला काय केलं काय माहिती. पोरगी रडत होती. तर ती जे डॉक्टर होत्या ना त्या डॉक्टरांनी पोरगीला माझ्या टोचर लय केलं. ओरडू नको, आरडू नको, तोंडावर मारलं, मांडीला मारलं, तोंड सुजवून तिचं काढलं. पोरगी माझी वरडायला लागली. परत चला पोरगी वरडायची बंदच झाली. बंद झाल्यानंतर पोरगी अशी बंद झाल्यानंतर मी घाबरल्यानंतर बाहेर मी आले. मग आमच्या दुसऱ्या बायला मग आमच्या तिच्या सासूला आत्या सासूला पाठवलं आतमध्ये. तिला पण नाही आतमध्ये जाऊ दिलं. तोपर्यंत मग बाळाचा आवाज आल्यानंतर आम्ही म्हणलं झालं नॉर्मल डिलिव्हरी. त्यानंतर आम्ही खुश झालो. अर्धा-2.5 घंट्यानंतर पोरगीला माझ्या बाहेर काढलं. मग जे आजूबाजूवाले ते बसले होते ना आतमध्ये, त्या आजूबाजूवाल्यांनी काय सांगितलं तुमच्या पोरगीला त्या लोकांनी लय त्रास दिला या आणि लय त्रास दिला. ते जे डॉक्टर जे होते का नाही त्या डॉक्टरने काय
तुमच्या पुरीनं आम्हाला लय त्रास दिलाय अशी बोलली ते डॉक्टर. लय त्रास दिला म्हणजे लय त्रास दिला, आता तुमची पुरगी रिकामी झाल्या तुमच्या पुरगीला घेऊन जावा अशी बोलली ते डॉक्टर.